नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता पूर्णाजी विमलला हाका मारत आलेली असते. विमल त्याबरोबर आता लगेचच इकडे मैनावती येते आणि ती सांगायला लागते की अहो पूर्णाई, विमलताई घरात नाहीयेत नाही, म्हणजे मगाशीच कुठेतरी बाहेर गेल्यात. त्या तुम्हाला सांगाना काही हव्य का मी देते, की त्यावर ती नको म्हणत जात असते. मैना म्हणते, पूर्णाई असं काय करता, माफी मागतोय ना आम्ही. त्याबरोबर सदाशिव सुद्धा पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, पूर्णाई अहो आमची चूक झाली, आम्हासने मान्यपर म्हणून आम्हासने एवढी मोठी शिक्षा देऊ नका, की अहो माफ करा, की आम्हाला तुम्ही आमच्याशी बोलला नाही तर आम्हाला नाही आवडणार. त्याबरोबर लगेचच इकडे आता हे सुद्धा नाटक करायला लागते की हो पूर्णाई अहो माफ करा, की तुमच्याशिवाय मग आम्हाला हाय कोण माफ करा, की पूर्णाई. त्याबरोबर मग आता मैना म्हणते, पूर्णाई बोला, की काहीतरी. पूर्णाई ठीक आहे म्हणतात. त्यावर लगेचच आता मैना म्हणते, नाही असं नाही, फक्त ठीक आहे बोलून कसं चाल. म्या एक काम करू का तुमच्यासाठी, मस्त जास्ती साखरेची कॉफी बनवू का? तुम्हाला आवडते ना जास्त साखरेची कॉफी? मी बनवून आणते तुमच यासाठी. छान जास्त साखरेची कॉफी चालते. त्याबरोबर ती नको म्हणत असते. मग ती म्हणते, जर तुम्ही कॉफी नको म्हणाला तर मला माझं मन खात राहील. आता मैनाने असं म्हटल्यावर पूर्णाजी ठीक आहे म्हणते. मग आता मैनाना कॉफी बनवायला जाते आणि कॉफी बनवताना ती त्याच्यामध्ये गुंगीच औषध सुद्धा टाकते आणि मग पूर्णा आजीला ती कॉफी आणून दिली जाते. पूर्णा आजी कॉफी घेते आणि मग आता प्यायला सुरुवात करते. कॉफी पित असतानाच पूर्णा आजीला गुंगी यायला लागते. तर इकडे लगेचच मैना विचारते, कशी झाली कॉफी पूर्णा? त्यावर पूर्णा आजी सांगते, नाही काय ना, मला विमल, कल्पना आणि सायली तिघीही जास्त साखरेची कॉफी पिऊच देत नाही, त्यामुळे मला नाही, म्हणजे एवढं पण ठीक आहे, छान झालीये कॉफी. बरं, आता मी कॉफी एवढी प्यायले तर माझ्या खोलीत जाऊन जरा वेळ बसते. विमल आली की थेट तिला माझ्या खोलीमध्येच पाठवा, कळलं? त्याबरोबर लगेचच आता इकडे मैना म्हणते, चालते विमलताई आल ना, की आम्ही सांगतो त्यांना तुमच्या खोलीत यायला ठेवा. तू कॉफीचा मग. आता कॉफी मग ठेवून पूर्ण आजी उठतच असते, पण पूर्णा आजीला उठायलाच काही जमत नसतं, कारण आता पूर्णा आजीला पूर्णपणे चक्कर म्हणजे चक्कर वाटत असतं. मग याच गोष्टीचा फायदा आता लगेचच इकडे मैना घेते. मैना म्हणते, काय पूर्णाई चक्कर येते का, त्रास होतोय का? द्या मला हात द्या, मी घेऊन जाते तुम्हाला खोलीपर्यंत द्या. आणि मग ती आता पूर्णा आजीचा हात पकडते आणि पूर्णा आजीला अलगद उठवते आणि म्हणते, चला मी आहे ना तुमच्या बरोबर, तुम्हाला कशाला काळजी करायची गरज आहे, चला. आणि मग आता ती घेऊन जायला लागते पूर्णा आजीला. तर सदाशिव म्हणत असतो, सांभाळून घेऊन जा, सांभाळून. मग आता पूर्णा आजीला खोलीमध्ये आणल्याच्या नंतर पूर्णा आजीला आता ते लोक बेडवरती झोपवतात आणि मग आता मैना ही मुद्दामून पूर्णा आजींच्या समोर टाळ्या वाजवून दाखवते आणि बघत असते की यांना आवाज येतोय का, यांना काही होतंय. पण आता पूर्णाजीला खोलीत आणल्यावर हे पूर्णा आजीला काहीच आवाज येत नसतो. मैना विचारत असते, पूर्णाई, ओ पूर्णाई आवाज येतोय का? आवाज? पूर्णाई, कॉफी कशी होती पूर्णाई? पण पूर्णा आई काही बोलत नसते. सदाशिव म्हणतो, झोपली का? त्याबरोबर मैना म्हणते, होय झोपली, या तुम्ही आत. मग सदाशिव आतमध्ये येतो आणि मग आता सदाशिव आणि मैना हे दोघेजण काम करायला सुरुवात करतात. काळे कपडे घालून चोरी करायलाच यांनी सुरुवात गेल्यावर इकडे मैना म्हणत असते, बापरे, तिजोरी उघडा, किती तिजोरी आण, काढा की त्यातन पैसे. मग आता सदाशिव हा पटकन तिजोरी उघडतो आणि आता तिजोरीतन पैसे, दागिने सगळं काढायला सुरुवात करतो. मैना म्हणत असते, अहो ती चांदीची भांडी पण घ्या की. मग सदाशिव चांदीची भांडी सुद्धा घेत असतो. आता इकडे घरामध्ये पूर्णाजी एकटीच असल्याचा या दोघांनी मस्त फायदा उचललेला असतो. आता पूर्णाजी तर गाढ झोपली गेलेली असते, तिला तर काही माहीत नसतं. सदाशिव आणि मैना
पूर्णाजीची संपूर्ण खोली लुटत असतात. आता इथे ते दोघंजण चोया करत असताना इकडे लगेचच मैना पुन्हा तपासते, पूर्णा आजी झोपून तर राहिली आहे ना. मग तिला कळतं की हो, पूर्णा आजी झोपली. मग पुन्हा ते दोघंजण चोरी करायला सुरुवात करतात. आता त्यांच्याकडे गाठोडी बांधायला काही नसतं. मग त्या पूर्णाजींच्या साडीचे गाठोडे बनवतात आणि मग ते आता घेऊन चाललेले असतात. गादीखाली ड्रॉवरमध्ये, दुसऱ्या कपाटांमध्ये, सगळीकडे अगदी ते लोक शोधत असतात, कुठे काय. आणि मग अशा पद्धतीने एवढी चोरी करून झाल्याच्या नंतरही त्यांचं पोट भरलेलं नसतं. त्यांना आणखीन काहीतरी पाहिजेच असतं. आणखीन सुद्धा ते चोरी करण्याचा प्रयत्न करतच असतात. एवढी चोरी करत असतात की शेवटी त्यांना ती गाठोडी उचलायला त्रास होईल असं वाटतं. त्यानंतर मग सदाशिव म्हणायला लागतो, मैने, आता एकदा का काम अटपलं की गपचूप इकडं लगेच सटकायचं काय. तर इकडे सायली, अर्जुन हे घरी आलेले असतात. तर त्यांच्याच मागोमाग आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा आलेले असतात. आता सायली म्हणते, तुम्ही एवढ्या लवकर आलात, कल्पना आई आणि अस्मिताई. त्याबरोबर आता सायलीला लगेचच कल्पना म्हणते, हो अगं, म्हणजे बोलत होत्या अस्मिताच्या सासूबाई. बसा. त्यावर अस्मिता म्हणते, अगं डॅड, नाव फॅक्टरीत जायचं होतं ना म्हणून. मग आम्हा लोकांना निघावं लागलं. बाय द वे, मधुभाऊंची तब्येत कशी आहे. त्याबरोबर आता सायली काही बोलणार इतक्यात अर्जुनच म्हणतो, ठीक आहे, आता व्यवस्थित आहेत ते, चला आपण आतमध्ये जाऊन बसून बोलूया. मग आता लगेचच इकडे सगळेजण आतमध्ये यायला लागतात. आतमध्ये आल्यावर इकडे आता विमल सुद्धा भाजी घेऊन त्यांच्याबरोबरच घरामध्ये येते. मग विमल किचनमध्ये जाऊन भाजीपाला ठेवतेत आणि बाहेर येते. तर अस्मिता ही लगेचच म्हणायला लागते, माझ्या सासूबाई रागवल्या आहेत. हा मम्मा पूर्णा आजीवर नाही, म्हणजे ती आली नाहीये ना त्यांना भेटायला. म्हणून आता पूर्णा आजी, मी तिला सांगणार आहे की माझ्या सासूबाई माझ्या सासरचे रागवतात म्हणून तुझ्यावर, कारण तू येत नाहीस त्यांच्याकडे. त्याबरोबर आता कल्पना लगेचच म्हणते, हो तुला बोलायचं ते बोल, तू पूर्ण आजी बरोबर, पण आता नको. आता त्या झोपल्यात का नाही. नंतर त्या उठल्यात, त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या की मग बोल. त्यावर लगेचच आता सायली म्हणते, ठीक आहे, मग आपण आता जेवणाची तयारी करायला घेऊ. त्यावर कल्पना म्हणते, तू दमून आलीयस, राहू दे, मी आणि विमल बघतो. त्याबरोबर प्रिया म्हणते, बरं झालं बघ अश्विन, आपण बाहेरूनच जेवून आलो, ते नाही तर आपल्याला आत्ताही किचन मिळालं नसतं. तर कल्पना पटकन तिला टोमणा मारत म्हणते, मोघापासून किचन रिकामच होतं. तन्वी, तेव्हा जर तू घरी असतीस तर तुझं स्वयंपाक बनवून झाला असता. त्यावर अश्विन म्हणतो, पुरे झालं, मला रोज तेच भांडण, तेच वाद नको आहेत, प्लीज. मग आता लगेचच अर्जुन म्हणायला लागतो की बाय द वे, पूर्णाजी खोलीतून आली नाही, मे बी झोपली असेल. इतक्यात आता या लोकांना घरामध्ये कोणीतरी आला आहे अशी चाह लागलेली असते. मग आता ते लोक तिकडून पळत असताना त्यांच्या हातातून एक मोठं शोपीस पडतं. आता शोपीस पडल्यावर बघतात पूर्णाजी जागी झाली आहे का, पण पूर्णाजी जागी झालेली नसते, ती तशीच गाढ झोपलेली असते. मग लगेचच मैना सदाशिवला खुणवते, अहो बघताय काय, उचलना ते. मग सदाशिव ते शोपीस उचलून ठेवतो आणि त्यानंतर मग आता लगेचच पळापळ सुरू झालेली असते. आता पळापळ सुरू झालेली असताना आता लगेचच सायली हिची नजर त्या चोरांवरती पडते. त्याबरोबर ती जोरात ओरडते, चोर. मग हातातलं सगळं सामान सगळे खाली ठेवतात आणि पटापट बाहेर येतात. आता अर्जुन, सायली आणि अश्विन हे तिघेजण त्यांना पकडायला पुढे सरसावतात. आता ते दोघेजण एवढे म्हातारे असून सुद्धा सायली, अर्जुन आणि अश्विन तिघांबरोबर झटत असतात. तिघांपासून पळण्याचा प्रयत्न करत असतात. पण शेवटी मग अर्जुन आणि अश्विन कोंडी करतात चांगली सदाशिवची आणि सदाशिवला बरोबर तावडीत पकडतात. तर दुसरीकडे सायली ही सुद्धा मैनाला पकडते आणि मग आता इकडे पकडल्याबरोबर सायली ही तिच्या हातातलं तिचं जे मास्क असतं ते खेचण्याचा प्रयत्न करत असते आणि तिने चेहऱ्यालाही जे लावलेलं असतं तेही खेचण्याचा प्रयत्न करते.
आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तिच्या हातात जे गाठोड असतं ते गाठोड हिसकावून घेते. त्यानंतर आता मग अर्जुन आणि अश्विन हे दोघं सुद्धा पकडतात सदाशिवला, आणि मग अश्विन पहिला त्याच्या हातातलं गाठोड खेचतो तर सायली इकडे आता मैनावतीच मास्क काढते. आता मैनावती आणि सदाशिवला बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता सदाशिव आणि मैना हे दोघंजण मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्याबरोबर अश्विन हा त्या गाठोड्यांमध्ये काय आहे हे बघण्यासाठी पहिली गाठोडी उघडतो. तर गाठोड्यांमध्ये सगळे दागिने, सगळी कॅश एवढं सगळं असतं. अश्विन म्हणतो, हे बघा. त्याबरोबर आता सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे लगेचच कल्पना म्हणते, अरे काय हे सगळं? तुम्हाला लाज नाही वाटली का? स्वतःच्याच मुलीच्या सासरी, मुलीच्या घरात अशी चोरी करताना का म्हणून केलं ते सगळं? त्याबरोबर मग सायली म्हणायला लागते की अहो आई 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 बाबा कसे वागतात ना, अस मला खरंच लाज वाटते. या दोघांची बाबा सॉरी बाबा शब्द तुमच्यासाठी उच्चारला. मुळात तुम्ही ना बाबा म्हणण्याच्या लायकच राहिलेले नाहीत. आईवडील हे कधी असे असतात का? अहो लाज नाही वाटली तुम्हाला? माझ्याच घरात चोरी करताना आईबाप म्हणजे लेकराला लागलं, खर्चटलं तर त्याचा त्यांना त्रास होणार आहे. जर आपल्या लेकरांच पोट भरलं तर त्यांचं पोट भरणार आहे. त्याबरोबर मैना म्हणायला लागते, ए सायली, अग असं नको बोलू, आम्हीच तुझे आई बाबा आहोत. अग हो, अग आम्ही चुकलो, पण म्हणून आमच्याशी नातू नको पोरी तोडू. त्याबरोबर सायली म्हणत असते, गप्प बसा. अजून किती नाटक करणार आहात? खोट बास. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला पोलिसांना पोलिसात देत नाही आहोत ना, हेच तुमचं नशीबच. आता अर्जुन त्या दोघांनाही सांगतो आणि म्हणत असतो, पुरे करा आता. आता तुम्ही लोकांनी लवकरात लवकर इकडं चालत व्हायचं आणि चोरी करत नव्हतात म्हणताय. मग हे सगळं काय आहे? हे सगळं कशासाठी घेतले? त्याबरोबर इकडे प्रिया सुद्धा म्हणायला लागते, नाही, मी आधीच म्हटलं होतं की हे सगळे म्हणजे विश्वासाच्या लायक वाटत नाहीत. हे हिच्या बहिणी सुद्धा आल्या होत्या तेव्हा मी म्हटलं होतं. आणि हे आई बाबा तर मी आधीच म्हटलं होतं यांना घराबाहेर काढा, पण तेव्हा माझं ऐकलं नाही. माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. त्यावर कल्पना म्हणायला लागते की का वागलात तुम्ही लोक हे असं? तर लगेचच अस्मिता सुद्धा म्हणत असते, हो ना, किती विचित्र वाईट आहे हे सगळं. त्यावर सायली लगेच म्हणायला लागते की याच्यापेक्षाही वाईट वागू शकतात ही लोक. हो ना, बोला. तुम्ही या घरामध्ये आल्यापासून मी तुम्हाला बघते. तुमचा डोळा फक्त आणि फक्त सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती, सुभेदारांच्या पैशावरती होता. आता एक शब्दही खोट बोलायचं नाही, या सगळं खरं बोलायचं. याबरोबर ते दोघं गप्प असतात. त्यांचं तोंड काही उघडत नसतं. सायली म्हणते, आता तुमचं तोंड उघडत का नाहीये? तशी अस्मिता म्हणते, आता कसं उघडणार तोंड तू? त्यांना तंबीत दिलीस ना खोट बोलायचं नाही म्हणून, मग काय करणार? त्याबरोबर सायली म्हणत असते, एरवी तर तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर तयार असतात. सॉरी एरवी तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची खोटी उत्तर तयार असतात, बरोबर ना? त्याबरोबर मग अश्विन म्हणायला लागतो, मला आधीपासूनच यांच्यावर डाऊट होता. मला वाटतंच होतं ही माणसं फ्रॉड आहेत, खोटारडी आहेत. मी सांगत होतो पहिल्या वेळी. यांनी जेव्हा हाताला जखम झाल्यास नाटक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मी सगळ्यांना आरस दाखवत होतो, पण नाही तेव्हा तरच कोणाला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नव्हता. तेव्हा सगळ्यांना हेच वाटत होतं की मीच चुकीच आहे. त्याबरोबर आता सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, नाही, तुम्ही चुकीचे नव्हतात, तुम्ही बरोबर होतात. आम्ही सगळे मूर्ख होतो, आम्ही सगळे चुकीचे होतो. तुम्ही बरोबर होतात, तुम्हीच यांना बरोबर ओळखलं होतं. त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते, बघितलंत का? बघा, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या खोटारडेपणामुळे काय घडतंय ते. तुमच्याच स्वतःच्या सख्या मुलीला तुमच्याबद्दल हे असं काहीतरी अभद्र बोलावं लागतंय. किती वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे ही, कळतीये का? त्याबरोबर सायली म्हणते, नाही आई, हे माझे आई बाबा नाहीयेत, हे माझे जन्मदाते नाहीयेत. त्याबरोबर आता हे ऐकून उपस्थित सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो.
प्रियाला तर भीती सुद्धा वाटते. तर लगेचच सायली सांगायला लागते की हो, मी जे म्हणते ते खरं आहे. हे माझे आई बाबा नाहीयेत त्याबरोबर. मग आता लगेचच सगळेजण विचारायला लागतात की हे कसं कळलं तुम्हाला, आणि म्हणजे काय त्याबरोबर. मग सायली ही सगळं यांना सांगते. असं म्हणतच असते इतक्यात लगेच आता प्रियाची आई म्हणजेच मैनावती म्हणायला लागते सायली, अग असं नको बोलू, असं कशाला बोलते. अगं आम्हीच होत ना तुझे आई बाबा. असं बोललीस तर कसं व्हायचं, आम्हाला त्रास होईल ना. नको बाळा असं बोलू, तुझ्याशिवाय आमचं कोण आहे. नको नको सोने, नको, आमचं चुकलं, आम्ही माफी मागतो, पण तरी पण असं बोलू नको. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन म्हणत असतो, अरे कशाला माफी मागताय, जे नातं नाहीच आहे मुळात त्या नात्याला का म्हणून आपण धरून ठेवायचं. तुम्हाला ना दोघांना पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहोत एवढंच तुमचं नशीब चांगलं समजलं का. आणि खरं तर मी इतका हुशार वकील असतानाही माझ्या हातून ही अशी मूर्खपणाची चूक कशी काय होऊ शकते हे मला कळतच नाहीये. मी आधीच सर्व गोष्टींवरती लक्ष द्यायला हवं होतं, पण मी मूर्खपणा केला. आणि मग आता तू सगळ्यांना सगळं सांगायला सुरुवात करतो की कशा पद्धतीने आता त्यांनी दोघांनी मैना आणि सदाशिवकडे सायली कशी हरवली काय याची चौकशी केली. कसे सदाशिव आणि मैना प्रत्येक वेळी खोट बोलले, कसा खोट्या मावशीचा फोन नंबर पत्ता दिला, आणि तिथे गेल्यावर त्यांना कळलं की तिथे कोणी त्या नावाची बाई राहत नाही. मग ते लोक सदाशिवा आणि मैनाच्या घरी गेले. तिथे त्यांनी शोधकार्य केलं आणि तिथे शोध केल्याच्या नंतर मग त्या लोकांना एका डायरीमध्ये बबली आणि असा एक नंबर लिहिलेला सापडला बबली नावाने. मग ते त्या बाईपर्यंत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना असं कळलं की लहानपणी या मुलीला सदाशिवा आणि मैनाने तिला विकलं होतं आणि ती त्या मुलीकडून चोरीमारीची काम करून घ्यायची. आता हे सगळं जेव्हा प्रिया ऐकते तेव्हा प्रियाला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण कितीही काही झालं तरी हे सगळं तिचं बालपण आहे. मग ती म्हणतेशी किती हॉरिएबल आहे हे सगळं. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, बापरे काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला हे एवढं सगळं खोट वागताना आणि बोलताना. तर लगेच सायली म्हणायला लागते, आई अहो वाटण्यासाठी मुळात काहीतरी असावं लागत ना माणसामध्ये. हे खोटारडेच आहेत, निवळ खोटारडे, कळलं का तुम्हाला. यांना काही वाटणार वगैरे नाहीये, लाज शर्म लज्जा काही प्रकारच नाहीये ना. यांच्याकडे जाऊ द्या, बोलणं सुद्धा आता यांच्याबद्दल चुकीचं वाटू लागलंय मला. आपण ना यांना काही बोलायलाच नको, आपण आता यांना घराबाहेर काढलं पाहिजे. ही एवढीच मला गोष्ट वाटते. त्याबरोबर ती म्हणत असते की अग सायली, आम्हाला जाव बापू सांगितलं की आम्ही तुझे आई बाबा आहोत म्हणून आम्ही तर तुलाच आमची मुलगी मानत होतो, आम्हाला यातलं काही बी ठाऊक नव्हतं बघ. त्यावर सायली म्हणते, हो तुम्ही मला तुमची मुलगी मानत होतात, आई वडील समजत होतात ना. तुम्ही स्वतःला माझे मग चोरी कशी काय केली. माझ्याच घरात आहो ज्यांनी तुम्हाला या घरात आसरा दिला, बाहेरून घेऊन आले, तुमची काळजी घेतली, तुमच्यावर प्रेम केलं, त्यांच्याबरोबरच हे असं वागलात. म्हणताय ना की मला मुलगी मानत होतात म्हणून. मग स्वतःच्याच मुलीच्या घरात ही अशी चोरीमारी करताना तुम्हाला लाज नाही वाटली का. बोला ना आता, का गप्प राहिलाय. त्याबरोबर मग आता मैनाम हणायला लागते सायले. अग ते त्याबरोबर सायली म्हणते, काय बोला आहे उत्तर. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, हॅलो ऐक, आम्हाला यांनीच आणलं होतं, आम्हाला उगाच दोष नाही द्यायचा. तू उगाचच्या उगाच काय पण बोलशील, आम्ही ऐकून घेणार, असं नाही होणार. हा आम्हाला तुझ्या नव्याने आणलं जावे, बापूंनी सांगितलं होतं की म्हणजे आम्ही तुझ्या आई बाबा आहोत. त्यावर सायली म्हणते, हो चुकलंच, ते त्यांचं चुकलं, चूक झाली त्यांच्याकडून. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की हो ना, खरंच चुकलं माझं. मी ना माझ्या बायकोवर प्रेम करणारा एक नवरा आहे. मला माझ्या बायकोच्या डोळ्यातलं दुःख, तिच्या डोळ्यातले अश्रू बघवत नव्हते. तिला तिच्या आई वडिलांना भेटण्याची आशा लागून राहिली होती, म्हणून मी शोध घेत गेलो आणि शोध जसा मी पुढे घेत गेलो मला तुम्हा दोघांबद्दल माहिती मिळाली.
मग मी तुम्हा दोघांना माझ्या घरी घेऊन आलो. पण मीही विचार या गोष्टींचा विचारच नाही केला की एकदा मी पूर्व खात्री करून घ्यावी. जर मी ते केलं असतं ना, तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. त्यावर सायली म्हणत असते, ते काही नाही बाद झाला. आता आपण ना या लोकांना आपल्या घरामध्ये ठेवून घ्यायचंच नाही. आपण जी चूक केली होती ना दोघांनीही, ती चूक आता आपण सुधारायची. आपण यांना घराबाहेर काढून टाकायचं ताबडतोब. त्यावर लगेचच इकडे दोघेही म्हणायला लागतात की नाही, नको आम्हाला घराबाहेर नका काढू. हो, तर आम्ही पाया पडतो, माफी मागतो, एकमेकांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही पुन्हा असं वागणार नाही. पण प्लीज घराबाहेर काढू नका. अर्जुन हा लगेचच आता सदाशिवला पकडतो. तर सायली मैनाच्या हातातल जे गाठोड असतं ते अश्विनच्या हातामध्ये देते आणि अश्विनला म्हणते, भाऊजी हे पकडा, चला. आणि मग आता खेचत ते लोक त्या दोघांना बाहेर घेऊन जातात. आणि मग सायली दोघांनाही घराच्या बाहेर ढकलून देते आणि मग म्हणायला लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्या घराच्या दिशेने तोंड जरी करून झोपलात ना, तरीही गाठ माझ्याशी, माझ्या घराकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघायची हिंमतही करायची नाही. बास, समजलं ना, निघा इकडून चालते व्हा. असं म्हणत ती त्यांच्या हातावरती ते ग्लोव्ज फेकते आणि त्यांना तिकडून पळवून लावते. त्यानंतर मग आता सायली म्हणते, निघताय ना? तर कल्पना म्हणते, नशीब पूर्णाही हे सगळं बघायला नव्हत्या. सायली म्हणते, एवढा गोंगाट झाला, मग पूर्णाही कशा काय नाही आल्या? मग आता सगळे पूर्णा आजीच्या खोलीत धावत येतात. पूर्णा आजी बेशुद्ध असते. त्यानंतर अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये आल्यावर सायली म्हणत असते, त्यांची इतकी हिंमत की त्यांनी चोरीमारी तर केलीच आणि पूर्णा आजींना बेशुद्ध सुद्धा केलं. ते बोलत होते ना की मी माझ्या मुलीकडे जातोय. मला तर वाटतं की ती सुद्धा त्यांची एक थापट होती. त्यावर अर्जुन सायलीकडे येतो आणि तिला सांगतो की तुला बरोबर वाटते बायको, ती सुद्धा त्या दोघांनी मारलेली एक थापट होती. कुठे गेले नव्हते, ते तुरुंगात होते. त्याबरोबर हे ऐकून सायलीला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.